त्यावेळेला मला सरपंच झालो आणि मला फक्त 92 मध्ये झालं आणि नंतर मला 2 आणि 3 वर्ष मिळाली. इतकं चांगलं काम केलं. जांभळे म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत होती. तालुका प्लेस सगळ्यात जास्त लोकसंख्या, सगळ्यात मोठी ग्रामपंचायत, सगळ्यात जास्त पंडित तिथे. मला फक्त 2.5-3 वर्ष संधी मिळाली. 2.5-3 वर्षामध्ये मी इतकं काम केलं, इतकं चांगलं काम केलं, इतकी लोक त्या ठिकाणी जोडली की 95-94 ज्यावेळेला विधानसभा लागली त्यावेळेला मला तिकीट देण्यात आलं. लोकांनी सांगितलं की बस दिलीप भाऊ पाहिजे. मला वाटलं एकदा सरपंच झालो, इतका खुश होतो. सरपंच झाल्याच्या मुलाकडेच पाहिजे माझी सरपंचामध्ये आपले नाव लागेल, आयुष्यभराचं नाव झाला तुला आता आयुष्यात काय कमवतो यापेक्षा जास्त. पण सरपंच स्वप्न उराशी नव्हतंच, मला ते नव्हतं. मी एका शाळा शिक्षकाचा मुलगा, एका साधारण शेतकऱ्याचा मुलगा, पण चांगलं काम केलं तर फळ काय मिळालं तुम्हाला सांगतो की मी त्या ठिकाणी विधानसभेला उभा राहिलो. लोकांनी मला डोक्यावर घेतलं, पहिल्यांदा निवडून आणलं. विश्वनाथ जैन राजमार्गाचे जीवनाचे मालक, आमच्याकडचे राजे, वाटते तेवढा पैसा खर्च केला. पण त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाच्या मुलाला, सामान्य कार्यकर्त्याला पहिल्यांदा आमदार त्या ठिकाणी केलं. पहिल्यांदा चांगलं काम करा, तुम्हाला संधी आहे. तुला मग तुमच्या मतदारसंघाचे लोक वेगळे, तुम्ही चांगलं काम करा, पुढच्या वेळेला तुम्हाला संधी आहे. भाऊ सांगू नका भाऊ, घरातल्या घरात मारामारी राहता. घरात आपण पाहतो कसं चाललंय सध्या. मोठ्या मोठ्या पुढाऱ्यामध्ये, बाप बेट्यामध्ये, सुनेमध्ये, सासऱ्यामध्ये, बायकोमध्ये, नवऱ्यामध्ये, भावा बहिणीमध्ये, नांद्यात ठिकाणी का आपलं नांद्यात में भाई बहन कैसे झगड़ते हे सांगू नका. पण धमकीचा भाग जरी सोडला तरी आपण जर चांगलं काम केलं तर लोक सुद्धा त्याचं परीक्षण निरीक्षण करत असतात. लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं, आपण काय करतोय, कसं काम करतोय, कसं नाही, आपल्याकडे लोक बघत असतात. आणि म्हणून मला वाटतं आपण चांगलं काम करतो. नुसतं बस माझं स्वहा हे जर आपण करत असणार तर तुम्ही कधी पुढे जाणार नाही. ते लोकांच्या लगेच लक्षात येतं. आणि म्हणून माझं गाव सुंदर कसं असेल, माझं गाव स्वच्छ कसं असेल. आजकाल गावाच्या बाबतीमध्ये इतकं मी पारंपरिक या ठिकाणी मी ग्रामविकास मंत्री होतो. सर्वात जास्त निधी 25 कोटीचा आपण आपल्या जिल्ह्यासाठी या ठिकाणी घेतला. तीर्थक्षेत्रासाठी आपण किती कोटी पैसे वाटले, 500 कोटी आपल्या जिल्ह्यासाठी घेतले. अहिल्यादेवी होळकर त्यांची आपण योजना काढली तीर्थक्षेत्राची. त्या योजनेमध्ये आपण जवळपास 5000 कोटी राज्यामध्ये आणले. सगळ्या मंदिरांना आपण पैसे दिलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.